अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील पेट्रोल पंपावर इंधन व गॅस दरवाढी विरोधात तेल्हारा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवा काँग्रेसच्या वतीने तेल्हारा शहरातील पेट्रोल पंपवर मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। केंद्र सरकार विरोधात प्रचंड अशा घोषणा देण्यात आल्या। काँग्रेस पक्षाच्या वतीने हातात मोदी सरकारच्या महागाईत विरोधातील फलक घेऊन पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ त्वरित कमी करा, नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। सद्यस्थितीत कच्च्या तेलाच्या किमती ह्या यूपी सरकारपेक्षा अर्ध्यावर आलेल्या असताना सुद्धा पेट्रोल व डिझेलचे भाव वाढविणे म्हणजे हे सरकार सर्वसामान्य जनतेचे नसून धनदांडग्याचे सरकार असल्याचे म्हटले आहे। स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 900 रुपयांपर्यंत नेऊन ठेवल्या कारणाने जनसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मुडीत आहे। यावेळी डॉक्टर संजीवनी बिहाडे, डॉक्टर अशोक बिहाडे, दयालसिंग बलोदे, प्रकाश वाकोडे, वी देशमुख, रजिया पटेल, अतुल ढोले, विजय जायले, प्रशांत देशमुख, नितीन वाकोडे, रवी बिहाडे, सचिन पोहरकार, मयूर शेगोकार तसेच मंगेश दुतोंडे यांची उपस्थिती होती। जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आमचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सर्वत्र महाराष्ट्रामध्ये या ज्या पेट्रोल, डिझेल, सिलेंडर यांच्या वाढीव किमतीबद्दल काँग्रेस पक्ष प्रत्येक पेट्रोल पंपावर आंदोलन करीत आहे आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून आज तेल्हारा तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि सर्व सेल्सच्या वतीने इथे तेल्हारा येथे दोन्ही पेट्रोल पंपवर आम्ही आंदोलन केलेले आहे। मनमोहन सिंग, आमचे आदरणीय प्रधानमंत्री, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या काळात एवढ्याच याच्या कच्च्या तेलाच्या किमती होत्या त्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढल्या असलेल्या असताना सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न त्या काळातल्या काँग्रेस सरकारने केला आहे आणि आज आम्ही बघतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोल, डिझेलचे भाव निम्म्यावर आले आहे, कच्च्या तेलाचे, क्रूड ऑइलचे भाव निम्म्यावर आले आहे, तरी आज ही 100 पार झाली आहे पेट्रोलची आणि डिझेल त्याच मार्गावर आहे। आमच्या गृहिणींची ही व्यथा आहे की सिलेंडर भयानक प्रमाणात महाग होते आहे। कुठे गेली ती उज्ज्वला सन्मान योजना? तिचे सगळे 3 तेरा वाजलेले आहेत। आज इकडे डिझेल महाग झाले की इकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव महाग होतात। हे एक दुष्टचक्र आहे आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, केंद्र सरकारला विनंती आहे की आपले कर कमी करा आणि पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करून सगळ्यांना न्याय द्या, सगळ्या घटकांना न्याय द्या। संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।